मिनीला बरोबर कळलंय तुझं खरं रूप। आता हे खरं रूप घरातल्या बाकीच्यांना बी शोरूम करणार आहे। तुम्ही खोटं नाटं बोलून कोणाला बी किती बी फितवायचा प्रयत्न करा, पण मला माझ्या प्रामाणिकपणावर आणि माणुसकीवर विश्वास आहे। त्या जोरावर मी तुम्हाला कायम मात देईन। विजय, बघूयाच कोण कुणाला मात देत नाही ते। पिल्या रेडी का? रेडी रेडी, चल 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 चल, येस मम्मा तू गो। चल पिल्या चल। हा मम्मा, काय की कांचन, काय झालं? आता आय वॉन्ट टेलिंग, जाऊ दे, मी सायलेंट बसलेलंच बरं। काय झालंय बंडाबाई? आता आय तरी हाऊ टेलिंग ललिताबाई। हा ठीक आहे सांगते, पण तुमच्या पैलवान डाटर आपल्यानं जादाचं किराणा मटेरियल आणलं आणि पिल्यानं बिलावरून क्वेश्चन केला तर बाप रे, नाही नाही ते टेलिंग करून बोलली मग। आणि काल पण असंच झालं, काल काय काय बोलायला गेली आणि त्या नादामध्ये माझ्या पिल्याचा हात पाहिलं, अजून पेनफुल आहे। अहो पण भैया तर काय रे भैया, तू तर कांचन वहिनीने घेऊन डॉक्टरकडे गेलता ना आज फॅक्टरीतलं काम सोडून? ए, तो डॉक्टर आहे, जादूगर नाही, एका झटक्यात हात ठीक करायला। डॉक्टर बी बोललाय लई जोराचा पीळ बसलाय, बरं व्हायला वेळ लागणार आहे। येस येस जाऊ बाई, खरं तर मी पैलवानी जोर लावलाच नव्हता जेव्हा तुमचा हात धरलेला, पण तरी बी तुम्हाला एवढं लागलं असेल तर मी माफी मागते तुमची। पण म्हणून माझ्याबद्दल खोटं नाटं आईंना सांगून त्यांचं कान भरणार असाल तर ते मी ऐकून घेणार नाही। आई, ठरलेल्या यादीचा बाहेरचा एक बी जिन्नस मी घेऊन आलेली नाही। घ्या म्हणजे रिटर्न तिकीट खोटारडे परत आम्हीच। बाई बाई ललिताबाई, आता हे सगळं माझ्या सहनशक्तीच्या पलीकडे गेलं बरं का। हा नाही, या सगळ्या गोंधळामुळे तुम्हाला एक हार्ट अटॅकचा झटका आलाय। मग आता मला हार्ट अटॅकचा झटका यायची वाट पाहू का काय? म्हणजे घरात टू पेशंट आणि याचं प्रेशर येईल माझ्या पिल्यावरच। नाही नाही, यापेक्षा मी माझ्या इन हाऊस गेलेली बरी। पिल्या केअरफुल ग बाई। मम्मा जाते मी। हिच्याचमुळे माझी मम्मा गेली। त्या तर तशा बी जाणारच होत्या। सकाळच्याला तुम्ही एकत्र बसून त्यांचं तिकीट बुक केलं ना व त्यांची बॅग भरली, त्यांना खाऊ बी दिला बांधू। आणि आता हे समजा माझ्यावर ढकलताय वय? ते माझ्या पप्पांचा फोन आलता, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट वर्कलोड आहे म्हणून। पण आई मम्मा हिच्यामुळेच गेली या घरातनं। आई तर थांबली असती माझ्या सोबत। तुझी मम्मा तुझ्या अशा या अवस्थेत तुला सोडून घरी निघून गेली, यातच सगळ्या प्रश्नांची उत्तरं दडली आहेत। कांचन, घरात जावेकडनं आपल्या लेकीला धोका असताना कुठली शहाणी आई आपल्या लेकीला एकटीला सोडून घरी निघून जाईल? धनंजय, दिवसभर फॅक्टरीत राबून घरी आल्यावर मला ह्या अशा कटकटी नको आहेत। तुझ्या बायकोला एकदाच समजाव, राहायचं असेल तर नीट राहा, नाहीतर म्हणावं आत्ताच निघून जा तिच्या आईसोबत। काय गरज होती कांचन वहिनींच्या नादी लागायची? कशाला पिरगाळस त्यांचा हात?
त्या म्हणल्या किराणा मालाचं सामान दाखव आणि तू दाखवलंस. उद्या जर त्या म्हणल्या की रे उडी मार तर मारशील काय? एक तर बाहेर दिवसभर राबायचं आणि घरात येऊन या कटकटी ऐकायच्या. त्यापेक्षा डोसकं फोडून घेतलेलं बरं. पहिलवान, सॉरी. मला ठाऊक आहे तुझी चूक नाही, कांचन वहिनींचीच आहे. पण रागाच्या भरात बोलून गेलो मी. सॉरी ना पहिलवान. आता बघणार बी नाही सोय माझ्याकडे. नाही तसं कांचन वहिनींचा बी मुद्दा बरोबरच आहे म्हणा. एवढा रांगडा पैलवानगडी समोर असल्यावर कोणाची बी बोबडी वळेल की. त्यांची बी वळली असेल. मानलं कांचन वहिनींना, नाही म्हणजे पैलवानानं दमदाटी केली तरी बी त्यांनी त्यांची बाजू सोडली नाही बुवा. म्हणजे त्यांची बाजू बराबर आहे असं म्हणायचंय का तुम्हाला? होय, म्हणजे आता त्या अगोदरपासून आहेत ना व घरात, म्हणून त्यांच्या बोलण्यावर जास्त विश्वास आहे माझा. असं मग मी इकडे कशाला थांबू? बंडा काकी गेलेत त्यांच्या माहेरला, मी बी जाते माझ्या माहेरला. आता कशाला थांबवलं मला? सोडा की. यो डाव गंडलाय तुझा पैलवान. तुला गालातल्या गालात हसताना बघितलंय मी. मला गंडवायलीस होय? आणि असा किती वेळ रुसवा धरून बसणार होतीस? आता तुम्ही तरी कुठं रुसवा धरून बसले? खाली कावला आणि वर येऊन लगेच सॉरी म्हणला. मग आपल्या जवळच्या माणसावर जास्त वेळ रुसवा धरता येत नसतोय पहिलो. वहिनी, हाऊ ती मीनू. काय झालं भाऊजी? हाऊ चला तुम्ही. बसतात मी आलेच. मीने शांत हो ग. आम्ही सगळे आहोत ना तुझ्यापाशी. काय होतंय नेमकं तुला? येस येस मिने. अगं या दिवसांमध्ये असा त्रास होतच असतोय. गोष्टी काय सांगत बसलीस? डॉक्टरांना फोन करणे बोल पटकन. मीनूताई काय झालं? आई एक मिनिट. हा मीनूताई ताट बसा तुम्ही अदुगर. मीनूताई शांत व्हा. माझ्याकडे बघा. अजिबात घाबरू नका. श्वास घ्या. हे बघा असा श्वास घ्या. बघा कमी झाली की नाही तगमग? वहिनी, 2 मिनिटात बरं केलं तुम्ही. मी तर घाबरलोच होतो. भाऊजी परत जर का असं झालं ना तर अजिबात घाबरायचं नाही. त्यांना हळू श्वास घेण्यात मदत करायची आपण. श्वासच नीट नसेल तर मग असं धापा टाकल्यासारखं होतंय. तुम्ही काळजी करू नका. विनोदाई बरं वाटतंय ना? आता कुठं जरा जीवात जीव आला माझ्या. तुम्ही पडा ना, आराम करा. सावकाश, हळू. भाऊजी काय लागलं तर मला हाक द्या. मी आले. वस्तात ते अयो झोपला वय तुम्ही? लय दमले असते. आराम करू दे.
अंगाशी. तरी बी तुम्हाला लागला असेल तर मी तुमची माफी मागते. अरे त्या पैलवानाला चांगलं पिऊन काढेल की थोरली सुनबाई आहे. वय वय त्या म्हातारी मोर आहे ना, बाटली मास्टरचं काही चालणं झाले, कोंडी झाली आहे त्याची. एका बाजूला मातोश्री, दुसऱ्या बाजूला बायको, आणि मधल्या मध्ये डोलकी झाली आहे त्याची. दोघी मिळून वाजवत आहेत टँग 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 त्रिटन. हा, आणि याच शिराळकरांच्या घरातल्या राड्याच्या नावानं चेअर्स. फक्त राडा पुरेसा नाहीये, सुरुंग लावायचा आहे मला त्यांच्या घराला आणि त्या फॅक्टरीला सुद्धा. आणि त्यासाठी आपल्याला योग्य काम करणारा माणूस हवा. लेखाजी, हे समजा आमच्यावर सोडा, आम्ही योग्य असा माणूस कामाला लावतो. उद्या पहिला सुरुंग फुटणार तो शिराळकरांच्या फॅक्टरीत, मग होईल गावात दंगा. विनोदाय, झोप नीट झाली ना बघ? रातच्याला श्वास घ्यायला त्रास नाही ना झाला? नाही, बरी आहे मी आता. मी तर म्हणते तुम्ही योगासन आणि प्राणायाम केली पाहिजेत बघा. अहो मी बी तेच म्हणलो होतो तिला, ते गर्भसंस्कार शिबिर असतात ना, तिकडे घेऊन जाणार होतो. पण आमच्या मॅडमला किती आळस. ओ, आळस वगैरे काही नाही. पावसा पाण्याचं बाहेर जायला नको वाटतंय म्हणून नाही म्हटलं. हा, मग घरातच करूया की योगासन. मी शिकवते तुम्हाला. काही नको ना, मला कुस्ती खेळायची ना माझ्या लेकराला शिकवायची. झालं. योगासन काय फक्त पैलवानच करतात काय मिळत आहे? उलट समद्यांनी हे केलं पाहिजे, ती आपली परंपराच आहे. शिवाय शिराळकरांचं लेकरू असं हट्टकट्ट व्हायला पाहिजे ना व, म्हणून करायची योगासन. तुम्ही काळजी करू नका, मी शिकवते तुम्हाला. तुम्हाला जसं जमल ना तसं तुम्ही करा. जग्गू भाऊजी, तुम्ही बी बघून घ्या आणि त्यांच्या सोबत करा, म्हणजे त्यांना बी बरं वाटेल. हा चालतंय की. आता बाहेर बी उघडी पडली, अंगणातच करूया व्यायाम. चला. चालतंय, तुम्ही फ्रेश व्हा, मी अंगणात थांबते. मी नाही आवडचं. सावकाश, हळू हळू हळू. हा विनोदाय, निवांत बसा. पद्मासनात बसलं ना तरी चालेल. बर, ते नाही जमलं ना तर मग सुखासनात बसलं तरी चालेल. पाठीचा कणा एकदम ताट, नजर एकदम समोर, आणि आता श्वास घ्या, सोडा. विरू, धनंजय, चला नाश्त्याला या. आई, हाऊ आर यू फिलिंग नाऊ? तुमची तब्येत गुड आहे ना? तुम्हाला तर फॅक्टरीत जायचंय वर्कलोड करायला, आणि प्राजक्तानं अजून नाश्ता बी रेडी केला नाही. व्हॉट टेलिंग बाई हर नाऊ. प्राजक्ता, प्राजक्ता. हाय, कुठे होतीस तू? अहो, विनोताईंकडनं योगासन आणि प्राणायाम करून घेतला. कालच्या वाणी त्रास नग न व्हायला म्हणून. सी, आता मिनीच्या नावाखाली हिने नाश्ता बी रेडी केलेला नाही अजून. नाही नाही, नाश्ता तयार आहे, मी बनवून ठेवलाय. थांबा, मी घेऊन येते. बर जगू भाऊजी, तुम्ही मिनूताईंना खोलीत सोडताय का? त्यांचा नाश्ता मी तिकडेच देईन. आई आलो मी सोडून.
प्राजक्तानं नाश्ता बनवलाय, निदान वाढायला तरी मदत करशील ना तू? येस येस आई, करते की. तुम्हा दोघींनाही मी खडसावून सांगते, फॅक्टरीतनं घरी परत आल्यावर या घरात मला कुठलीही कटकट नकोय. घरातलं वातावरण मला चांगलंच आणि धड हवंय. आई, माझा काही बी प्रॉब्लेम नसतो. थोरली डॉटर ऑफ लॉ म्हणून सगळं सांभाळून हँडलिंग करते मी. मग तरी ही भांडणं कशी होतात? मला कुठलंही कारण नकोय. मुर्दाबाद मुर्दाबाद शिराळकर मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद शिराळकर मुर्दाबाद. अरे मुर्दाबाद. खरंच तुम्ही सगळ्यांनी संप केलाय काय? नाही किरण्या, टेम्पो बंद करून तू पण इथे आहेस बाई. मग तुला काय वाटलं माझा पगार वाढ होस्तवर मी इथला माल बाजारात घेऊन जाणार नाही? शाबास, असंच पाहिजे, कळलं काय? मुर्दाबाद मुर्दाबाद शिराळकर मुर्दाबाद 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 शिराळकर मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद शिराळकर मुर्दाबाद. हे काय चाललंय? तुम्ही काम का करत नाही आहात? संप केलाय आम्ही. म्हणजे आम्ही म्हणजे हे अगोदर चालेत, मी आत्ता चालो. आता हे समजे हाय म्हटल्यावर मी बी सामील होणारच ना. संप? पण का केलाय संप? आम्हाला पगार वाढ पाहिजे. काय पगार वाढ? अरे आत्ताच तर तुमचा सगळ्यांचा पगार वाढवलाय. त्यात दिवाळीत गसगशीत बोनस पण दिलाय की तुम्हाला. त्याला किती महिने उलटले भैया साहेब? वय आणि पोरांच्या शाळेंची फी बी वाढली आणि राशन बी महाग झाले. आता हाय त्या पगारात नाही भागायचं. असं कसं म्हणताय तुम्ही? आजवर तुमच्या कामाचा योग्य तो मोबदला दिलाय की आम्ही तुम्हाला, आणि ओव्हर टाइम बी दिलाय. ओव्हर टाइम गरज पडते तेव्हा आम्ही करतोच की, पण सध्या ओव्हर टाइम करून सुद्धा माल बाहेर जायना झालाय. किती माल पडल्या पडल्या सडला आणि आमची मेहनत पण वाया गेली. आपल्या मालाचा खप नेहमीपेक्षा कमी झालाय, मान्य आहे मला. कशानं कमी झालंय? तुमच्या घरातल्या भांडणामुळे फॅक्टरीकडे तुमचं लक्ष नाहीये, म्हणून इकडे परिणाम झालाय. तुमच्या घरगुती भांडणाचा त्रास आम्ही कशाला भोगायचा? काय मंडळी, बरोबर आहे ना? शिवाय आता तुमच्यावर कर्ज झालं म्हणून तुम्ही शिफ्ट वाढवणार आणि आम्हाला पिळून घेणार. आपण ओव्हरटाईमचे पैसे देतो ना आम्ही, आणि बदलत्या शिफ्ट मध्ये काम करू, म्हणजे पुन्हा एकावर ताण येणार नाही. हा, ओव्हरटाईमची गाजरले झाली. आता आम्हाला पगार वाढ पाहिजे. डिझेलचा भत्ता बी वाढून पाहिजे. कसला भत्ता? नाही, डिझेलच्या बिलानुसार आपण पेमेंट देतोच की. वर गावात जर एक्स्ट्रा फेऱ्या झाल्या तर त्याचं बी पेमेंट देतो. आणि अधून मधून काय तुम्हाला अडचण असेल तर आम्ही प्रत्येक वेळी मदत केलेलीच आहे तुम्हाला. मग आज अशी आमची कोंडी का करताय तुम्ही? ते काय नाही, आता पगार वाढ झाल्याशिवाय आम्ही कामाला हात बी लावणार नाही. कळलं काय थेरडे? दाद्या, आईशी ह्या भाषेत बोलायची हिंमत कशी झाली तुझी? आई असेल तुझी, आमची मालकी नाही. बघा मंडळी कशी दमदाटी करतोय. मालक झाला म्हणून लय माज आला याला. सोडायचं नाही यांना. हो हो, नाही सोडायचं, सोडायचं नाही सोडायचं. न्यूज आणि हिचं लईच सायलेंट मोडवर जुळायला लागले. बघतेच आता दोघींकडं. आई आई आई, लवकर बाहेर या. काय झालंय? आई, हिला मी कपडे वॉशिंग करायला लावले, तशी दिस हिने काय केलं? तुमची साडी फाडून टाकली. माय गॉड. अहो नाही नाही आई, जेव्हा मी कापड धुत होती ना तेव्हा नव्हती फाटली ही साडी. येस येस, नाउ यू ओनली टेलिंग दिस ओनली. आय नॉलेज. आई,
हिला फॅक्टरीत जायचं होतं की नाही, म्हणून सगळी कामं वेरी वेरी हरी आणि घाईमध्ये उरकली आहेत हिनं. तुझं काय चाललंय प्राजक्ता? आणि मी तुला आधीच बजावलं होतं ना, तू फक्त आणि फक्त घरातली कामं करायची, फॅक्टरीत जायची काहीही गरज नाहीये. परत आता बजावते. बाहेर फॅक्टरीत काहीही झालं तरी या घराचा उंबरठा ओलांडायचा नाही.